10 पुस्तकं घेतली. अरे यार ट्रॅफिक आहे यार. अरे यार ताण लागली आहे. अरे हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज एका रविवारच्या सकाळी आम्ही दोघंही म्हणजे मी आणि सिद्धार्थ गुड मॉर्निंग आम्ही अचानक प्लॅन झालेल्या एका ट्रिपवर निघालो आणि वी डिसाइडेड टू व्लॉग दिस. कारण असं पहिल्यांदाच एखाद्या इम्प्रॉम्प्टू ट्रिपवरती आम्ही जातोय आणि वी आर सो एक्साइटेड अबाउट दिस. गाडी ज्या वेळेला ही पर्टिक्युलर आम्ही घेत होतो कार, तेव्हा हेच डोक्यात होतं की अशा काही ट्रिप्स आपल्याला करता येतील म्हणून गाडी पण आम्ही तशी ॲक्च्युली कस्टमाइज करून घेतली होती की मागे आपल्याला असं कुठेही वाटलं तर थांबून काहीतरी बनवता आलं पाहिजे. कुकिंग स्टोव आहे आणि सिद्धूने सगळं बनवून ठेवलं होतं. आधी चेअर्स आणि टेबल्स पण होत्या का? येस ते पण आहे. तर फक्त मी एक चेअर विसरलोय, पण ठीक आहे आपण तो खाली बसून जेवेल. तिच्या सिंहासनावर बसेल. तर अशी ट्रिप आमचं करण्याचं खूप दिवसापासून चाललेलं होतं. येस. आणि असे मी एकदा दोनदा जाऊन केलेलं आहे, पण असं एकत्र जे आम्हाला करायचं होतं तो आज दिवस सोडून आलेला आहे. येस, आम्ही खूपदा बोललो या ट्रिप विषयी आणि आज ती फायनली प्रत्यक्षात करणार आहोत. आणि त्यामुळे अर्थात ही एक मेमरी म्हणून असावी कायम, हे म्हणजे झालंच पाहिजे, मॅन्डेटरी आहे. सो म्हणून हा ब्लॉग. आय होप यू गाईज एन्जॉय दिस ब्लॉग. बाय. मला अचानक कळलं की मला सुट्टी असणार आहे, त्यामुळे मी आणि सिद्धार्थने लगेच ठरवलं की छोट्याशा रोड ट्रिपवर जायचं. आणि मग ठरल्याप्रमाणे मी आणि सिद्धार्थ सकाळी 8 वाजता निघालो. हॅलो, हाय, लेट्स गो. आम्हाला तयारी करायला फार वेळ मिळाला नाही, त्यामुळे मॅगी, चीज, ब्रेड, वेट वाईप्स, फेस वॉश हे सगळं आम्ही ऑन द वे पिक करायचं ठरवलं. तुला काय आणायला पाठवलं होतं सिद्धू? मला म्हणून मी जात होते. मी काय महत्वाच्या गोष्टी आणल्या, जरा जास्तच महत्वाच्या. तू काय काय घेतलंय? वी आर सपोज टू डू अ हेल्दी ट्रिप विथ मॅगी. मॅगी इज द ओनली जंक वी आर गोइंग टू ईट. बाकी सगळं हेल्दीच आहे. बघू जरा एवढं काय आणलंय. आणि ते सांगितलं होतं ते आणलं. फेस वॉश राहिला होता माझा. हे तुझा आणलाय, माझा कुठे आहे? तुझं पण आहे. बघू, खाली दाखव. आणि वेट वाईप्स हे राहील. नको राहू दे, चल आता निघूया. चीज आपल्याला घ्यायचंय, इथे चीज नाहीये. तुझ्या लाईफ मधली एक बेस्ट ट्रिप विचारली तर तू कुठली ट्रिप म्हणशील? आतापर्यंतची? कॅन आय से दिस वन? कारण मी ह्या ट्रिपचं खूप खूप स्वप्न बघितलंय. म्हणजे आपण, तुलाही माहिती की आपण हे किती प्लॅन केलेत अशा छोट्या छोट्या ट्रिप्स. तर मला आता खूप जास्त मजा येते. मी खूप आत्ता इथे आहे त्याच्यामुळे मला, मी असं काही चेज नाही करत आहे. आय एम कम्प्लिटली हिअर, त्यामुळे मला मजा येते. आणि अशी म्हणशील याच्या आधीची तर आमची US दीपिका स्नेहल गेलो होतो 10 दिवस साऊथला, साऊथ ट्रिप. दीपिका स्नेहल माझ्या बेस्ट फ्रेंड्स, त्यांच्याबरोबर. मसुरी नाही, मैसूर, उटी, चिकमंगळूर आणि अजून एक जागा, 4 जागा आम्ही केल्या होत्या. सो ती
आणि मम्मी पप्पांबरोबर पण आम्ही साऊथलाच गेलो होतो. मी, खुशबू, मम्मा, पप्पा. आमची फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा आम्ही फ्लाईटने तेव्हा ट्रॅव्हल केलं होतं, मी, मम्मा, पप्पाने. सो ती होती ती आम्ही तेव्हा मुन्नारला गेलो होतो. सो या 2 ट्रिप्स. हा, एक गोष्ट मला रिग्रेट ह्या गोष्टीचा वाटतो की तिथे ना आम्ही ठरवलं होतं की आपण रोज सकाळी रनला जायचं. आम्ही 2 दिवस गेलो तर काही खूप सुंदर जागा होत्या जिथे थोडासा आळस सोडून आम्ही ॲटलिस्ट सकाळी सकाळी लवकर उठून वॉकला जायला पाहिजे होतं असं मला खूप वाटतं. आता तू सांग. ओके, सो वन थिंग दॅट आय रिग्रेट नॉट डुईंग, ॲक्च्युली मुन्नारच्या वेळेला तर मला काही तेवढं कळतच नव्हतं, बट वी हॅड अ लॉट ऑफ फन. आणि साऊथला पण जेव्हा मी, स्नेहल, दीपिका गेलो होतो 10 दिवस, तर वी हॅड अ लॉट ऑफ फन. सो देर इज नथिंग इन दीज ट्रिप्स. बट आय थिंक मी जेव्हा आता लंडनला गेले होते शाबाश मी तुझ्या शूटला, तर तेव्हा वॉट आय रिग्रेट नॉट डुईंग इज मी मनसोक्त खर्च नव्हता केलं. मला जरा असं वाटतं की मी छान शॉपिंग अजून करू शकले असते स्वतःसाठी, आणि अजून थोडं एन्जॉय करू शकले असते त्या स्ट्रीट्सवर, खाऊन पिऊन मज्जा. ते मी नाही केलं. नेक्स्ट टाइम. या जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस तेव्हा एक गोष्ट जी तुला तुझ्या बरोबर जो कोणी ट्रॅव्हलिंग पार्टनर आहे, नॉट नेसेसरी ओनली मी, त्या माणसामध्ये असावी असं वाटतं. त्या माणसामध्ये असावी, हा, अशी एक क्वालिटी. त्याची प्लेलिस्ट कमाल असावी असं मला वाटतं. आणि जी माझी खूप भंगण, तुला अजिबात माझी गाणी आवडत नाही. माझी सगळी 90sची बॉलिवूड आहेत आणि सिद्धार्थ सगळे जॅपनीज अॅनिमे सॉंग्स आणि असं सगळं ऐकत असतो. तेच नाही ऐकत मला. नाही, तुझी पण प्लेलिस्ट आवडते मला. काही गाणे सोडले तर मूडवर आहे आणि रस्त्यावर आहे. किंवा मला असे नवीन गाणी आपण समज लावली किंवा प्रवासामध्ये एक्सप्लोर केली तर असे स्टबन माणसं नाही आवडत की नाही हे नाहीच लावायचं. ओके. सो हा, ती तुला काय वाटतं की अशी कुठली गोष्ट तुझ्या को पॅसेंजर मध्ये, को ट्रॅव्हलर मध्ये असावी किंवा नसावी? असावी किंवा नसावी? हा, असावी. असा काय नसावी माहितीये का? माणूस बिलकुल रडका नाही पाहिजे. अरे यार मला नाही पाहिजे. अरे यार ट्रॅफिक आहे यार, अरे यार ताण लागली आहे, अरे यार भूक लागली आहे. अशी व्यक्ती मला अजिबात नाही आवडत. किरकिरे नको कोणी. त्यांनी घरी बसा. मी किरकिरा अजिबातच नाही आहे. अजिबात पागल. सो अशी रडे नाही पाहिजे. अरे मला गाडी लागते यार, मला पुढे बसू दे यार. नो नो नो. ऍडजस्ट करणारे लोक आवडतात मला, असे कुठल्याही सिच्युएशन मध्ये कुठेही. सो ते आहे माझ्यासाठी डूज मध्ये. एक तर आहे फोन, ऑफकोर्स. ओके. आता या मी मस्ट मधल्या सांगते. एक फोन आहे. दुसरी गोष्ट जी असलीच पाहिजे आय थिंक इज माय लिप बाम लागेल मला. सनग्लासेस. एक आहे स्कार्फ, कुठेही झोपता यावं म्हणून कम्फर्टेबली. आणि बाकी फोनवरती पैसे वगैरे देता येतात. एंटरटेनमेंट पण फोनवर होऊ शकते. एअरपोर्ट्स पण हवेच असे नाही आहेत. काय बघू. डू यू नो वन थिंग दॅट आय शुड हॅव, किंवा मी माझ्याकडे असतेच. एक राहिलेली तू सांग. लेट्स सी हाऊ मच यू नो मी. हे किती कन्व्हिनियंटली तुला सुचत नाही. मला खूप सुचतात. मला असं कळत नाही की ह्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. असं आहे का? असं मला असं नाही, बट असतातच ना. एक पुस्तक असतं तुझ्या बॅग मध्ये. हो. त्याच्यानंतर सनस्क्रीन लागतं, खाऊ लागतं, मॉइश्चरायझर, खाऊ
खाऊ मस्त आहे, काहीतरी खायला पाहिजे. असं कधीच होता कामा नाही की भूक लागली आहे आणि काहीच नाही आहे. नो, नेवर. आणि पाण्याची बॉटल मी थोडीशी धसमुसळी आहे त्यामुळे माझ्याकडे कधीच नसते आणि मला नेहमी तहान लागते. मी ते कॅरी नाही करत कारण ती जड असते. आणि टम्बलर्स विसरते तू इकडे. टम्बलर्स मी देऊन टाकते. एक्झॅक्टली 5 गोष्टी सांगायच्या ज्याशिवाय दूर ट्रॅव्हल करूच शकत नाहीस. करूच शकत नाही पेक्षा आता मी ह्या गाडीत ठेवायला लागलोय हे की गाडीत गॅस असतो. बर. आणि माझं कॉफीचं किट असतं. ते तुला लागतं. ते लागतं. त्याच्यामुळे मला असं कुठेही उतरून कॉफी बनवून स्वतःची जशी हवी तशी कॉफी आपल्याला पिता यावी. सो ते एक आहे. दुसरी गोष्ट पोर्टेबल स्पीकर. ओके. तो पाहिजे. त्यानंतर माझे जे काय 2-4 गॅजेट्स मला लागतात ते गॅजेट्स पाहिजे. फॅन्सी नाही, गरजा कुठे आहेत? गरजा हीच माझी गरज. सगळ्या फॅन्सी गरजा वाढवल्यात. पोर्टेबल स्पीकर. आता मी आहे ना, मी गाईन ना. बोल कुठलं गाणं काय. मिनिमलिझम नावाची. आणि एक तुला सिरीज लागते डाउनलोडेड, मिनिमलिझम. मिनिमलिस्ट होण्यासाठी मी सिरीज बघतोय, पुस्तकं वाचतोय. पण 10 पुस्तकं घेतली पण ते होणे नाही. त्यानंतर परफ्यूम ऑफकोर्स जो लागतोच. चष्मा लागतो. त्यात मला नंबर आहे. अजून काही दिवस कांट डू विदाउट अ चष्मा. गॉगल लागतो. अजून काय लागतं? हेडफोन्स लागतात. पण ते मी सगळे ते गॅजेट्स मध्ये आलं. ते सगळंच आलं. सगळे गॅजेट्स लागतात. आणि 2 ते 3 टम्बलर्स लागतात. कारण आपल्या बरोबर कोणीतरी असतं आपल्याला द्यायला. सिद्धार्थचं आहे. त्याच्याबरोबर कोणीही प्रवासाला गेलं म्हणजे जर समजा ठरलं असेल की उद्या तो आणि त्याचे फ्रेंड्स, समजा गौरी येते किंवा अनघा जाते, तर ही विल मेक शुअर की एकाच टम्बलर मध्ये कॉफी नाही होणार. ही विल नाईसली टेक 2 टम्बलर्स. कॉफीच्या कॅप्सूल्स पण एक्स्ट्रा असणार त्या दिवशी. असं सगळं तो पूर्व तयारीत असतो. तो पूर्ण ट्रीट देतो. ही मेक्स इट अ पॉइंट की ही कशी एकदम मेमोरेबल जर्नी असू दे. इथल्या इथे का असे ना, है ना. पण हा मला तसं आवडतं. शेजारचा माणूस कम्फर्टेबल असावा. आता तू कशी बसली आहे मस्त कम्फर्टेबल. हो, मांडी घालून. पण मला आवडतं ते. येस. ओके. छान गप्पा मारत खात पीत आम्ही फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलो. आता युजली जेव्हा लोक लोणावळ्यात जातात तेव्हा छान थंडी असते, पाऊस असतो, हिरवळ असते. पण आम्ही ऐन उन्हाळ्यात गेल्यामुळे भरपूर रखरख होती, ऊन होतं. पण तरीही लोणावळ्यात पोचता क्षणी आम्हाला फार प्रसन्न वाटलं. खूप सूदिंग वातावरण होतं. आणि मग फायनली आम्ही शोध सुरू केला एका अशा ठिकाणाचा जिथे थांबून आम्ही छान हॉल्ट घेऊ शकू, मॅगी खाऊ शकू आणि कॉफी पिऊ शकू. वेळ फिरल्यानंतर, भरपूर जागा बघितल्यानंतर आम्ही फायनली एका रस्त्याला लागलो. हा रस्ता थोडा ऑफ रोड होता. हा ना, छान आहे ना. नाही तर मागे दरी जवळ नाही. हे जास्त असं शांत आहे. सिद्धूला ही जागा आवडली होती, पण मी थोडीशी घाबरट असल्यामुळे आणि तिथे खूप धूळ असल्यामुळे मला असं वाटलं की आपण थोडं मेन रोडला असावं. त्यामुळे आम्ही ऑफ रोडिंग करायचं म्हणून थोडंसं पुढे गेलो इथनं आणि पूर्ण युटर्न मारून पुन्हा आम्ही टायगर पॉईंटला आलो.
तिथे आम्हाला फायनली एक अशी जागा आवडली जी अगदी आम्हाला हवी तशी होती आणि सिद्धू आणि मला दोघांनाही बघता क्षणी वाटलं की हां, आता आपण इथे थांबायला हवं. हे ठिकाण अगदी दरी शेजारी आहे, त्यामुळे पोहोचल्यानंतर आम्ही अगदी 5 मिनटं दरीपाशी जाऊन छानपैकी हवा घालली. पण त्यानंतर लगेच सिद्धू तयारीला लागला. थारमधल्या या सगळ्या ॲक्सेसरीज कशा वापरतात ह्याचं मला अजिबात ज्ञान नाही आहे, त्यामुळे लगेच सिद्धार्थने कंट्रोल घेतला. बाय द वे, हा आमचा स्पीकर हा अत्यंत क्यूट स्पीकर आहे आणि याची साऊंड क्वालिटीसुद्धा उत्तम आहे. जर कोणाला हा स्पीकर घ्यायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. सो छान गप्पा मारत आम्ही पुन्हा एकदा जेवणाच्या तयारीला लागलो. Do you want to have coffee? येस. First, let's make Hot की cold? I think I'll have cold coffee. Cold brew. Cold brew, please. Iced Americano. Yes. मी आईस आणलाय तू फक्त आता आईस आहे का अजून? आहे का मला बघायचं. ठीक आहे. Oh yeah, baby. This coffee is One iced Americano amazing. for Titiksha. Amazing. Ah, मजा आली. Wow. Very कलेजे ਵਿੱਚ ठंडक पै गई. पैगी पैगी. वैगे की पैगी. फिर आइस अमेरिकानो है, फिर मैगी है, फिर सैंडविचेस है और फिर आइस अमेरिकानो है, फिर हॉट अमेरिकानो भी है. Oh, it's moving. तुला चीज किसून देऊ शकतो. याच्यातच ना. नाही नाही आणलंय घरी. हा.
मोठा चमचा आणला आपण. नाही ना पण. हो, this smells good. सांगा मॅडम काय टाकायचं. लाल तिखट टाकायचं. लाल तिखट, गॅस कमी कर. कुठल्या बाजूला? वर. पाणी टाकलं. लसूण. हो, आपल्याला ड्राय हवं ना. पुट. यम यम. Ooh la la. Ha 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 ha. Oh. What do you need? How are you feeling? येस येस नक्की डेफिनेटली. आणि अगं मी ना थोडासा लोणावळ्याला आलोय आणि मी आता ड्राईव्ह थोडासा लोणावळ्याला. तुला आता I've never tasted olive oil. This time, let's do it. तू सुरू केलं. Yeah. का? पटकन गरम. आता आपण put some ketchup. All right. You ready, Mama? Thank you. It's okay. शिजली पटपट. है ना? बस थोड़ी Cheers. Just perfect. मस्त झाली रे. घरच्या बाहेर शंभा. आणि फायनली आम्ही दरीच्या बाजूला छान झाडाखाली सावलीत बसून मॅगी खात खात गप्पा मारत खूप दिवसांपासून पाहिलेलं एक छोटंसं स्वप्न पूर्ण केलं. खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही आमचा सगळा पसारा आवरला, तो गाडीत भरला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. या प्रवासात आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आम्ही आमच्या बऱ्याच ट्रिप्स उगाच पोस्टपोन केल्या आहेत. खरं तर त्या इझिली अचिवेबल आहेत, पण कधीतरी थकवा आला आहे, एकच दिवस सुट्टी आहे, कशाला घराबाहेर पडा, अशी अनेक कारणं देऊन आम्ही ह्या ट्रिप्स कॅन्सल केल्या. तुम्हीसुद्धा जर असंच करत असाल ना तर प्लीज तसं करू नका. कारण खरं सांगू, घराबाहेर पडल्यानंतर थकवा कुठे पळून जाईल हे तुमचं तुम्हालाही नाही कळणार. खूप मजा आली. इतके दिवस आम्ही
जी गोष्ट प्लॅन करत होतो ती फायनली झाली आहे. अँड वी आर सो हॅपी, अमेझिंग. सो सॅटिस्फाईड. जसं आम्ही इमॅजिन केलं होतं तसंच सगळं झालं. ह्याबद्दल आम्ही 1000 वेळाला बोललो आहे आणि इतकं सुंदर लोकेशन आम्हाला मिळालं आहे. आणि खूप छान असतं कधीतरी, म्हणजे असं एखादा वाटेल त्या झाडाच्या खाली थांबलो, तिथे आपल्याला जे पाहिजे ते बनवलं, बसलो, गप्पा मारल्या, गाणी ऐकली, गाणी बंद केली, काहीच नाही बोललो, फक्त असा हवेचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, झाडांचा आवाज. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या ट्रिप्स आपण खूप करूयात आता. येस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. सी यू लेटर. सी यू. थँक्यू.